श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओं। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। स्मरणात् सर्वपापग्नं स्तवनाद् इष्टवर्षणं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशम्। वेङ्कटाद्रि समं स्थानं ब्रह्माण्डे नास्ति किञ्चनः वेङ्कटेशो समो देवो न भूतो न भविष्यति। हयग्रीवदयासिन्धु रन्धूकृतभवाम्बुधिः प्रबन्धमप्रतिद्वन्द्वं करोतु नमनेन सं। सत्यवत्याः कुमारञ्च नारायणस्वरूपिणं वेदव्यासम् अहं वन्दे अम्भ्रण्या पतिमच्युतम्। शुक्लाम्भरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वविघ्नप्रशमनं सर्वसिद्धिकरं प्रणं सर्वजीवप्रणेतारं वन्दे विजयदं हरिं। लक्ष्मीनारायणं वन्दे तद्भक्तप्रवरो हि यः श्रीमदानन्दतीर्थाख्यो गुरुस्तं च नमाम्यहं। यो विप्रलम्बविपरीतमतिप्रभूतान् वादान्निरस्य कृतवान् भुवि तत्त्ववादम्। सर्वेश्वरो हरिरितिः प्रतिपादकन्तम् आनन्दतीर्थमुनिवर्य अहं नमामि। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्धन्ति च मनोरथाः। सृष्टिस्थित्यपेहा निहितदृशतमो बन्धमोक्षाश्च यस्मात् अस्य श्रीब्रह्मरुद्रप्रभृतिसुरनरद्वीषशतात्मकस्य विष्णोर्व्यस्ता समस्ता सकलगुणनिधिः सर्वदोषोऽप्यपेतः पूर्णानन्दो व्ययो यो गुरुरपि परमश्चिन्तयेतं महान्तम्। जन्मादस्य यतोऽन्वयादितरतश्चार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो ग्रन्थमुदीरयेत्। ब्रह्मान्ता गुरुवः साक्षादिष्टं दैवं श्रियः पतिः आचार्या श्रीमदाचार्या सन्तु मे जन्मन जन्मनि। द्वारकानाथतीर्थानाम् अनुग्रह समुद्भवं विद्याधिराजयोगीशं वन्दे विद्याभिवृद्धये। हरिः ओं। भारतीश मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी वेंकटेश अभिन्न श्री रुक्मिणी सत्यभामा सहित विराजमान जावनशील दसलो श्री गोपाल कृष्ण देवाक नतमस्तक जावंगेनो। आमगेले सर्व गोकर्ण मठाचे गुरुपरंपरेचे सर्व वृंदावनस्थ स्वाम्याले चरणकमलांक नतमस्तक जावंगेनो। आमगेले विद्यमान्य स्वामी जावनशिले विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर चरणकमलांक विशेष रीतीन नमस्कार कोरनो। आयचे अधिक मासाचे विशेष पर्वकालारी पंचवे दिवसाचे संदर्भारी भागवताचे विशेष रीतीन आम्ही पारायणाचे एक श्रवण लीलामृताचे पिबत करका म्हणले सुसंदर्भारी परमात्मान हे संसार म्हणले विशयांतू कशे रीतीन वर्णातीत कोरगेन केल्ले आसा पळोवया। असारे संसारे विषय संघ कुलधिया क्षणार्धम क्षेमार्थम पिबत शुकगाथा तलसुधाम किमर्थम व्यर्थम भोजव्रतकुपते कुस्सिकथे परीक्षित साक्षी यच्छ्रवण मुखगत मुक्सी कथने पळया। परमात्मान खंयचे रीतीन एक दिव्य उपदेश केल्लो दसलो क्षेम देवन उरका एक क्षण सुखा लागून कसनेच आम्ही व्यर्थ समयू ना व्यर्थ जीवन करनाशीची
कश रितीनं अत्यंत परमा कारुण्यदल तसले शुकमहामुनी मुखोद्गतदल तसले प्रवचनाचे हे विशेष रितीन आम्ही परीक्षित राजाक सांगता तसले उल्लेखाचे कालच्या दिवसांत पळयले. कश रितीनं तेंगेले ज्ञान वैराग्य मूर्ती आशिल्ली त्यांनी कश रितीनं ब्रह्मानं विराट रूपाचे सृष्टीचे चिंतन केले. तदनिमित्तानं नारदाक कश रितीनं उपदेशामृत दिल्लो हे सर्व ही आम्ही कालच्या दिवसाक पळयल्ले आसा. आयचे तिसरे स्कंदाचे प्रथमाच्यान प्रारंभ करूंगेनो पळोवया. शुकाचार्यो विशेष रितीनं तिसरे स्कंदांतू हे सृष्टीचे कश रितीनं उत्पत्ती जाता, सृष्टी निमित्तान कश रितीन कार्य घडता, ब्रह्मा शौनकादी ऋषी उद्भवाले विदुराले समागम कश रितीन घडता, कश रितीनं अदितीले संतान वाढता, कश रितीनं कार्य मुखावयले स्कंदांतू परमात्माले हे सृष्टीचे नियमानुसार जावंक गेनो, कश रितीनं नानाविध अवतार घेनो परम पावन जल तसले हे भारतांतू परमात्माले प्रादुर्भाव कश रितीन देता म्हणले उद्देशू पळोवया. शुकमुनी सांगता आसाची एवमे तत्पुरा पृष्टो मैत्रेयो भगवानखिल क्षत्रवनं प्रविष्टेन त्यक्त्वा स्वगृहमुद्धीरयेत. म्हळ्यार पळयाची परीक्षिता तू घराच्यान भायर सोरंगेनो सर्व ही त्यजन कोरंगेनो तू परमात्मालो उद्देशामृत ऐकूच की तरी एक सन्नद्ध जावन बशील आसा. तुवे फाटी संदर्भारे विचारील तसले अत्यंत सुख समृद्ध जावंगेनो राज्याभार करचे एक सुसंदर्भारी तुमगेले मालगडे खंयचे बदल एक रानाक गेल्ले हे विदुरू आनीची मैत्रेयाले काणी विचारल तुवें. सर्वेश्वर देल तसलो परमात्मो श्री कृष्णू पांडवालो दूत जावंगेनो हस्तिनावतीक वच्चे संदर्भारी दुर्योधनो ते अत्यंत विलासी जीवन सोणगेनो भक्तश्रेष्ठ देल तसलो विदुराक अत्यंत हिनाय कोरगेन पळयत के तसले एक संदर्भू पळयाची कश रितीन ताका अपमान करता की म्हळ्यार दुर्योधन सांगता की म्हळ्यार तू आपणाले घरान तू आसून आपणाले द्रोही पक्षाक तू सहकार करता आसा हें असमंजस जावंक आसा, शास्त्रसम्मत न्हय आनी हें क्षत्रिय धर्म न्हय. आमगेल्या घरान तू जेवण कोरंगेनो आनेकल्या बदल तू आपणाक विशेष रितीन सांत्वान सांगता तांगेले बदल आपणागेले उल्लेख करता म्हळ्यार तू अत्यंत द्रोही जावंक आसा म्हणून विदुराक सांगता के. विदुरू जन्मतः परमात्मा देल तसलो वेदव्यास आलो, अंशावतारान जन्माक आयलो तसलो दासी पुत्र जावंक जन्माक आयलो. पयले चुनाची अत्यंत निर्लिप्त भाव परमात्मा सर्व ताणें शास्त्र अभ्यास केल्लो आसा, वेद पारंगत जाल्ले आसा जाल्यार बीच परमात्मा बदल अत्यंत वैराग्य मूर्ती केतो. कित्याक की म्हळ्यार विदुराल एक जन्माचे वृत्तांत बी आसा पळया. देवाल एक कश रितीन तागेले एक सृष्टी वैचित्यांतू तागेले एक सेवा करका म्हणले एक मनोभावनेन सर्व ही तांगेले अंशभूत जावंगेनो जन्माक येवन हे परमात्माले महाभारताचे मायेन तू विशेष रितीन तांकां जेल तितले मट्टाक सेव करूंगेनो पुनः तांगेले लोकांक भायर सोरून गेले तसले निदर्शन आमकां मस्त रितीन मेळटा. धर्मराजान अधर्मानी एक द्यूत खेळंगेनो सोलनो प्रतिज्ञा घेवन 12 वर्ष वनवास कोरनो 1 वर्ष अज्ञातवास तांणी आचरण केलें. अज्ञातवास कोरंगेनो पुनरपी जावंगेनो दुर्योधना कडेन धृतराष्ट्रा कडेन सांगता आसाची आमगेले शरत्ता प्रमाणे रे तुमी सांगिल्ले पालना आज्ञेचें आपूण केलेलें आसा आनी आपूण वनवास कोरंगेनो 12 वर्ष 1 वर्ष अज्ञातवास कोरंगेनो आपूण आयिल्ले आसा आनी आपणाक विंगड कसलें नाका, केवल आपणेलें राज्य आपणाक पुनरपी जावंक दियाची म्हणून
पळयाच कितले रितीनं ते क्रूरी भावना ते दुर्योधनाले मनांत आशिल्ले म्हळ्यार विचार करायचे कितले रितीनं ताण केलेली तसले सर्व वृत्तीक सर्व विशयाक तागेले बापूसू धृतराष्ट्र अंध जावंगेन सुद्दाची ज्ञानवंत जाल्यार सुद्दाची आपणायले भावाल चुडवा वयरे अत्यंत तासारी भावना एक व्यक्त करताची तांकां दूषण करत उरतशील के तांगेले एक जय सहन करचे जायनाशिल की तागेले तसले रितीन तासार भावना तागेल्याक आशिल्ले गांधारी सर्व ही गोत्तसून सुद्दाची गोत्नाशिल मुंगीची स्वाभाविक जावंक उरतशील के पळय कसन कसन एक महान लोक तागेले धर्मसभेंत आशिल्ले की म्हळ्यार भीष्म पितामह आशिल्लो द्रोणाचार्य आशिल्लो हांणी कोणीची कसनय उत्तर उलयनाशिची एक परमात्माले मायेक की नातर जाल्यार देवचे तसले अधर्माक प्रत्यक्ष नाजाल्यार अप्रत्यक्ष सहकारत्व दिवच्याक बसले के कसनेची उलेनाशीची कसनय करनाशीची देतशील तसलो अन्यायाक सर्व ही द्रौपदीले वस्त्राभरण वर कितें भरील तसल सभेंत जाले जाल्यार तीण अंत्यकालार आपेल कोणाक की म्हळ्यार श्री कृष्ण परमात्माक के तिणें तेगेले घोवाक आपेल ना के तीण तेगेले बापसूक आपेल ना के तीण तेगेले बांधवाक आपेल ना के आपेल बांधव कोण की म्हळ्यार श्री कृष्ण परमात्मा मात्र के पळयाच कसन एक तेगेले कारुण्य मूर्ती भक्तान आपेल तशीची एका क्षणाक प्रसन्नीकरण देव तसले मनोभाव तो परमात्मो सदा घेवन बसता के कसले की म्हळ्यार भक्त भजक आपणायले सदा नित्य निरंतर जावंक न्हू उपासन कर का म्हणलेची तेगेले महत्व जावंक नाशिल्ले तसले उद्देश के आमी म्हणटाचे आमी कसनयचे आमगेले एक काम जावका तर जाल्यार आमगेले मनांत एक उद्देश उरता हांवें ताका हो वस्तू दिवका तर जाल्यार ते वस्तू निमित्त म्हाका कसं एक प्रयोजन उरका ना दिलेली वस्तू निमित्त त्या मनशाक कसं एक प्रयोजन उरका ना तर जाल्यार ते मनशा निमित्त म्हगेले कसकी एक कार्य देवचें आसा म्हणले निमित्तान हांव ताका हो वस्तू दिता आसा अशें म्हूण आमगेली एक भावना ती तुटके जाल्यार परमात्माले भावना वेगळे परमात्मालो स्वभाव वेगळो परमात्माले चिंतन वेगळें कसलें की म्हळ्यार परमात्मान विचारचे केवल शुद्ध भक्ती आमी ताका भक्ती अर्पण केल्यार ते भक्तीन आमकां परमात्मा ज्ञान अर्पण करतके ते ज्ञानान आमकां वैराग्य मेळचें तसलें परमात्माले चरण कमलाचे आश्रित भक्त देवचे तसले आमकां अनुग्रह तो परमात्मा करतके ताज्या कितें आमगेले पुराणांतू विशेष रितीन शास्त्रांत सांगल्या की म्हळ्यार कसनय तुमी अन्य देवाले भजक करका म्हणना कसनय तुमी अन्य देवाले स्तुती करका म्हणना साक्षात परमात्मा आशिल्लो तसलो कृष्ण परमात्माले केवल तागेले चरण कमल आश्रित जाल्यार तुमी सर्व एक सांसारीक जिवनाच्यान मुक्त देवच्याक शक्यता भावना पावताची म्हणून न्हू आमकां शास्त्रकार सांगताच के कसलेच आमी केलेली वृत्ती ती सर्व आमी कृष्णाकच अर्पण करचे ताजे कितें आकाशात पतितम तोयम म्हणून न्हू आमकां सांगिल्लें आसा श्लोकांत उक्ती आसा असल एक संदर्भारी हे अधिक मासांतू विशेष रितीन चलच तसले परमात्माले दिव्य उपासना कशे रितीन केल्ले रे कसन देता म्हूण सुद्दां हे द्रौपदीन सुद्दाची अधिक मासाचे महात्म्यंत आमी पळयल्लें आसा तीन सुद्दाची अधिक मास व्रताचरण कोरगिनो हे अज्ञातवासांतू विशेष रितीन केले उपासन केल्याची नातर जाल्यार वनवासांतू अनंत व्रत की परमात्मान कसकसन एक उपासन तांकां सांगिल्लें आसा ते शुद्ध धर्माचरणेन परमात्मा वैर विश्वास दवरून तांणी सर्व ही कर्त्यो कळयल्ले आसा हाजेचे श्रेय ते कृष्ण परमात्माकच पावता तागेले रूप तागेले लावण्य तागेले विचाराक तागेले एक निर्णयाक मन सोलवनाशिल्लें कोणी ना गे तसले करुणामय मूर्ती के कृष्ण परमात्मा असल एक संदर्भ रे कष्ट आयले तेन्ना कसन तुमी अन्याय कर्म कानुरो नाजाल्यार अधर्माना कसन तांणी केलेली आसा ते सर्व ही तांकां एक ना एक दिवस बांदून दवरलेची वृत्तीची हे केन्ना चुकूच्याक जायना जाल्यार सुद्दां जे पांडवाक राज्य तांणी दिलेलें ना असल एक धृतराष्ट्र विदुराक सांगता की म्हळ्यार आपूण कसन करचें जाता हे युद्धांत तुरो नातर हे धर्मान तूं अनेक नीती सांगिल्ली आसा असले धर्मराजाक तुवें राज्य दिवी तशिल्लें म्हणून ताका विदूर सांगता मनांत तुगेले भय आसा पळयाचे ते मनांत भय कसन की म्हळ्यार विदूर ताका धृतराष्ट्राक सांगता कृष्ण पांडवाल पक्षांत आसा
कृष्णाले एक रक्षणा पदर आणतो पांडव जीवन करत असाची जाल्यार तू केलेलो अन्याय समंजस नाही हो न्याय नाही तशें दुखून तू आत्वर्गी तुका अवकाश आसा ताका तांगेलें राज्य दी ना तर जाल्यार विषसर्पा प्रमाणे रे तुगेले वैरी युद्धाचे प्रतिकार घेवच की तरी भीमो सन्नद्ध जावंक न्हू आसा तशें दुखून ते भीमाल तसले कठोर द्वेशी तू देवच्याक वचनाका कसन एक तुगेले प्रारब्ध की कसन एक अमंगल की गोतना तुगेले वंशाचे निर्वंश देवच की तरीची तू हो सर्व वृत्तांत घडोवन घेता आसा म्हूण सांगून ताका विदूर उपदेश करतास के विदुरान दिलेले उपदेशो भावान दिलेले उपदेशो कसलेच धृतराष्ट्राक लागना कित्याक म्हळ्यार दुर्योधनाले परावश जावंक नासा दुर्योधनाले उतराक बापोसो कटिबद्ध जावंक नासा त्या संदर्भार कसनय जाल्यार सुद्दाचे दुर्योधन सांगता के आमी कसन एक संदर्भार उलयले तेन्ना आमी कोणाकच उलोवका जाल्यार कशी म्हणटा पळय त्या संदर्भार दुर्योधनो तागेल्या बापुल्याक अत्यंत क्रोधित जावंक म्हणटा की तू एक दासी पुत्र जावंक नासा तुका कसं आमगेले एक राज्याभारान तूं विशेष रितीन तुका चर्च कसं अवकाशो तू कितले म्हळ्यारेचे पांडवाल पक्षुची म्हणून ताका अत्यंत हीन प्रवृत्ती करून ताका निंदा करतके तितले मात्राक ते एक संदर्भारे आपणाले अण्णाल मुखारे अण्णाल चल्यान आपणाक निंद केले म्हणले एक भावनेन आपणाले इतले दिवस अन्नाचे ऋण हे जाग्यार आशिल्ले निमित्तान आपूण विशेष रितीन प्रसन्नीकरण दिल्लें आसा आनी आपूण संतुश्ट आसा आपूण केल्लो धर्म आसा म्हूण सांगून विदुरू आपणाले सर्व शस्त्र त्याग करून घेनो राजाले आस्थानाचे द्वारान दवरून घेनो विशेष रितीन परमात्माले दिव्य तपशक्ती परमात्माले दिव्य अनुग्रह पात्रत्व जावका म्हणले उद्देश्यान विशेष रितीन मस्त रितीन तपक्षेत्रांतू एक अत्यंत अवधूत रितीन चिंतन करून घेनो अत्यंत निर्लिप्त भावनेन केवल परमात्मूचे आपणाक परमात्मू जीव दिता जीव ताणे दिले नंतर आपणाक उद्धार तोची करता म्हणले एक भावनेन विशेष रितीन परमात्माला तीर्थक्षेत्राचे संचार करताची 26 वर्ष ताणे विशेष रितीन प्रभास क्षेत्राक आयलो थंय मस्त रितीन संचार केलो जे 26 वर्षाचे नंतर देवचे तसले यादवाले नाश स्वतः ब्राह्मणाले मुखाच्यान ताणें पयलेच आयकल्लें आसा कित्याक की म्हळ्यार सर्व ही कृष्णाले माया तशीची संचार करताची यमुना तीराक पावता थंयची उद्धवाले ताका भेटी देता उद्धव सांगता ताका आलिंगन करून घेता कुशलोपरी विचारता आनी जे उद्धव कृष्ण परमात्माले चरित्र आपणाक सांगता उद्धवाक विदूर विचारता आपणाक मुखावेल दिवसांतू हे 26 वर्षा नंतर यादवाले नाश देवचे आसा परमात्माले सन्निहित जावंक न्हू परमात्मा प्रभास क्षेत्राक वचूंक घेवन आपूण तपस्या करता म्हूण सांगून स्नान दान करून घेवन ब्राह्मणाक भोजन करून घेवन नंतर विशेष रितीन पळयाची थंय यदुकुलाचे यादव वंशज अत्यंत ब्राह्मणाक योग्य रितीन सत्कारो दान मान करताचे तदनंतर तांगेले भावनेन माया मोहित जावंक घेवन प्रारब्ध कर्मानुसार परमात्माले संकल्पा प्रमाणेचे तांणी सुरापान करताचे रात्रीक झगडी करून घेताची ते झगडी निमित्तान मस्त रितीन आपुणो अहंकारो आपणाल परमात्मो ना आपणाल वंशजो ना परमात्माल वंशज हांव अहम भावना तांगेल्यान तो व्यक्त जाता ते केन्नाचे आमकां उरचे ना कित्याक की म्हळ्यार नानू नन्नदू नंदू हे केन्ना आमगेले की उरता की ते पासून आमी उद्धार देवच्याक शक्यत पावना की कसले की म्हळ्यार सर्व ही कार्य आपूण केल्ले ना आपणाल निमित्त जाल्ले ना तर जाल्यार आपूण करले म्हणून आमी मस्त कडेन म्हणूंक येता की हे केन्नाची परमात्माक समंजस न्हय की परमात्मान परमात्माल कितें परमात्माल कणच्यान करून घेतिले पळयाचे आमगेले जिवांतू कोण आसा पळोवच्या गेल्यार परमात्माले वायू रुपारे आमगेले शरिरांत आसा म्हणले नंतर शरिराचे कर्म करतलो कोण परमात्मो ताजे नंतर बुद्धी दितलो कोण परमात्मो कोणाल काम परमात्माले पळयाचे शरिरांतू परमात्मो आवेशभूत जावंक न्हू परमात्मो तागेले काम स्वतः तागेले दिलील तसले बुद्धीन ताण दिलील तसले बुद्धीन स्वतः तोची करून घेता हे शुद्ध भावाक मात्र अशुद्ध भावाक न्ही
तुम्ही फाल्या विचारच्या पुरो बटमाम एक मनुष्य चोरी करच्या कायला ताकवर की परमात्मानं सांगेल वय खंडित नाही. आम्ही कशी रीतीनं विचार कर का की रे परमात्मा आलाय पुण्यमय मिळत असले भक्ती दवरले रे पुण्य मिळत असले ज्ञान आमगेला तो प्रादुर्भाव दिले रे आम्ही अधर्माचरण करनाके तशें दुखून परमात्माला आम्ही भक्ती दवर का के विशेष ते भक्ती अचल रीतीनं निश्चल रीतीनं सत्यतत्वाचर असल्या रे परमात्मा आमका विशेष रीतीनं अनुग्रह शुद्ध ज्ञानानं करतके ताजे कितें रे अहम भाव उरचानाके अहम भाव उत्पत्ती दिल्यानंतर आम्ही कसं करता की रे आपण विष्णू भक्तो म्हणून कशा रीतीनं दक्ष प्रजापतीनं ईश्वराक व्यवस्थित रीतीनं निंदी कोरगिनो दुरुद्देशपूर्वकताने यज्ञकार्य साधना कोरगिनो ईश्वराक अवमान करका म्हणलेच एक उद्देशानं व्रताचरण केलं के तद्निमित्तान तेगेले अहंकारो तेगेल निमित्तानं अहम भाव कशी परमात्मानाची एक नाशी करत देवची तशी तेगेले शिरच्छेदन परमात्माले अवतार रूपारे घडले पळयाचे तो साक्षात विष्णू भक्तो परम वैष्णव भक्त के दक्षो जाल्यारेचे अनेकच परम वैष्णव कोण म्हणून ताका गोत नाशिल के तेगेले बुद्धी नष्ट जाल के बुद्धी भ्रंश दिल्या निमित्तानं कशे रितीनं कार्य घडच्या कारण देता पळयाचे बुद्धीचो प्रधान देव म्हणे रे ईश्वर के कित्याक म्हळ्यार तेगेले रुद्र तो रुद्र म्हणे रे ज्ञान दितलो अत्यंत तपनिष्ठ केतो कित्याक म्हळ्यार कामाक सुद्दां चिताणें जय केलेलो तसलो मनुष्यो रुद्रदेव कित्याक म्हळ्यार आमी पयलेचे कालचे पुराणांत आयकलें ताण तपशक्ती बशिल्ले निमित्तान तेगेले मोह नाजाल्यार तेगेले विशेष रितीन ताका मोह करका म्हणलें दुरुद्देश उद्देशान एक कामाक कशे रितीन धाडली की इंद्रादी देवतेन ताकवर की ताणें भस्मीकृत कोरगिनो आपणाले तितले परम अनुग्रह परमात्माल उद्देश्य जावन आपूण तपशक्ती करत आसा म्हणलें उद्देशान ताणें प्रकट केल्लेलें आसा असले परम वैष्णवांक बुद्धी दितलो रुद्रदेव के ताजे कितें रे रुद्रदेवाले निंदन कोरगिनो जिखच्याक साध्य ना तसले परमात्माले दिव्य आमी चिंतन मनन करत उरका के तद्निमित्तान आमकां ज्ञान प्राप्ती जातके तद्निमित्तान हे परमात्माक विशेष रितीन विरह सहन करचे जाय नाशिची आपूण ताका अनुसरसून हे विशेष रितीन परमात्माक सोदूंक घेनो सरस्वतीचे तिरारे येवन पाविल्ले आसा म्हणून उद्धव सांगता आसा पळया परमात्माक स्वताची थंय परमात्माले एका बालरुपारे विशेष रितीन शंखचक्र गदा पद्म धोरण नाशिल्लो तसलो विशेष रितीन पितांबर धोरण नसूंक नाशिल्लो तसलो परमात्माक आपूण पळयता थंय लोकसंचार करताची दैव इच्छेन थंय मैत्रेय येवन पावताची मैत्रेयर सांगता की म्हळ्यार तत्वोपदेश आपणाक सांगून आपणाक बद्री विशालाक विशेष रितीन परमात्माले तपशक्ती करच्याक धाडताचे थंय आपूण कलाप म्हणले ग्रामाक वचून थंय लोकांक परमात्माले तत्वोपदेश कोरून आपणाक आज्ञ केल्ले निमित्तान आपूण बद्री वचून थंय आशिल्ले कलाप ग्रामाक वचून येता म्हणून तांणी उद्धवाक सांगताचे हे प्रकार उद्धवाले उत्तर आयकून विदुराक अत्यंत संतोष जाता तत्वज्ञान आपणाक सुद्दां तुवें उपदेश कर का म्हणलें उद्देश्यान परमात्माले दिव्य उपदेशामृत मैत्रेय समेत जावंक न्हू परमात्माले उद्देश तांकां उद्धव करत आसा तद्निमित्तान मैत्रेय सुद्दाची तांकां उपदेश करताचे यमुना तिरान तूं विदुराले बशीची वास कोरगी न्हू ते कलाप ग्रामाक वचून विदुराले सांगिल्ले तसले परमात्माले स्मरण केल्ले अनुग्रहा निमित्त विदुरान उद्धवान भक्ताले परमवश जावंक न्हू विशेष रितीन यमुना तिरान तूं गंगाचे द्वारा बसून विशेष रितीन सेवन केल्ले तसले विशयाचे वयरी चर्चा घडता तत्संबंधार कशे रितीन यादव युद्धांत तो मरण जायना की परमात्माले यादवाले मरण आपूण करका हे पृथ्वीचे भूभार हरण आपूण करका म्हणलें उद्देश्यान कशे रितीन परमात्माले निमित्त ब्राह्मणाले शाप घेवंक न्हू तांगेले जीवन नश्ट जाता म्हणून न्हू कल्पनातीत जावंक न्हू परमात्मा सांगता पळयाचे असले आमकां दिसता की म्हळ्यार उद्धव सुद्दाचे यादव वंशाचो तो कशे रितीन वांचून उरलो की म्हळ्यार विदुराले प्रश्नाक सांगता की म्हळ्यार आपणाक परमात्मा वयरी दिव्य अनुग्रह आशिल्लें आपणाले एक कीर्तना श्रवण गान तो करत आशिल्लो
ताजे निमित्तान आपणाला एक कीर्ती पताके विशेष रीतीनं अनुग्रहित जाव का म्हणले सदुद्देशा की तरी आपण विशेष रीतीनं परमात्माला संकल्पाप्रमाणे जीवंत आशिलो तदनिमित्तानं आपण एक परमात्माला एक सेवन करत असले महोदय भाग्य आपण एक अनुग्रह आयले म्हणून सांगता. तदनंतर आमकां तावळ दिशिले विदुरो कोणाला एक अंशजो म्हणून घेनो विदुरो यमालो एक अंशजो यमाले अंशानिमित्त स्वतः यमधर्मूचे विदुरालो रूपारी जन्म घेऊन आयले आसा पळयाची कसन एक सान काणी मांडव्य एक ऋषीले शापानिमित्त यमाक ही घटना घडली. मांडव्य ऋषीक वसिष्ठा म्हणकीचे आपण साम्य जाव का म्हणले उद्देशानं तपशक्ती करच्याक प्रारंभ केले. ते तपशक्तीनं कसकी एक कारणीभूत जावंक न्हू तेगे निमित्तानं अनर्थ घडले. कसकी एक संदर्भारे एक राजाले घरान तो चोरी देता ते चोरीक त्याची संदर्भारे ते पुरान तो प्रवेश घेतील तसलो राजवत आशिल्लो मांडव्याक त्यांनी तपशक्ती करत आशिल्लो होचीची उत्तर दिलना निमित्तानं ते राजभट हक्का धोरंगेन राजाले मुखार प्रस्तुत करताची. ते कोण चोरंगेन व्हेले तसले वस्तू आस की तो मांडव्य म्हणले भ्रांतीनं तांकां घेवन वचून राजा मुखारी सांगता. राजा तत्निप्त आज्ञा दित की म्हळ्यार हांकां शुलारी वध कराची म्हणून सांगून जाल्यार पळयाचे अत्यंत तपशक्ती मांडव्य ऋषी कडेन आशिल्ले निमित्तानं ते शुलान तो तांकां घालील संदर्भार सुद्दाची 3 दिवस जाल्या बीची त्यांनी तांगेले जीव तशी उरतके तपशक्तीनाचे त्यांनी परमात्माले चिंतन करत उरता के अशे निमित्तानं राजा भयभ्रीत जावंक न्हू अत्यंत चिंताक्रांत जातके आनीचे अजुनीचे शुला घालत असले ऋषी देह मृत्युद्याना म्हणल्या उद्देशानं परतून तांगेले देह ते शुलाच्यान काडून तांगेल्यागे क्षमा याचना कोरंगेनो परमात्माले आशीर्वाद घेतके. ते मांडव्य ऋषी म्हणटा की म्हळ्यार आपण एक शुलारे बशिल्ले तसले भाव देलना एक फुलाचे बुट्टीन तो कसन एक घडील तसलो भाव आपण एक दिले जाल्यार बीचे एक संदर्भारे कसकी एक सिद्धी बलानं त्यांनी व्यवस्थित रितीनं अनुग्रहित दिल्ले आसा. हे धर्म तांकां सुद्दाचे अनुग्रहित दिल्लो. त्या संदर्भारे यमधर्माक मांडव्य ऋषी प्रश्न करता की म्हळ्यार आपण एक हे शुलाचे वधा कसले रुपार तुवें दिल्ले आसा एक कसने आपणाक एक पूर्वजन्मान तो कसन एक प्रायश्चित्त लागून आपण ही शिक्षा म्हणून विचारताची. त्या संदर्भारे यमधर्म सांगता की म्हळ्यार तुम्ही एक सानाची मुसाक कांट्याच्यान ताका मारनो तुम्ही तुमगेल निमित्तानं तागेले मृत्यू दिल्ले आसा हे संबंधानं तुका शुलारोप देवच्याक कारणीभूत दिल्ले आसा म्हणून यमधर्म अत्यंत चिंताक्रांत घेवन उत्तर दिता. तेन्ना मांडव्य ऋषी विचारता की म्हळ्यार आपणाक इतलो सान केल्ले शिक्षेक इतलो व्हड अपराध वे नाता जाल्यार इतलो सान केलेली तसले प्रायश्चित्ताक इतलो व्हड प्रायश्चित्त वे म्हणून तांकांचे यमधर्माक पुनरपी विचारता. आनी जे ताका तूं दिलेलो निर्णय समंजस न्हय म्हणले उद्देशानं स्वतः मांडव्य ऋषी शापाग्रहित जावन आशिल्ले निमित्तानं तांकां यमधर्माक शाप दिताचे कसं की म्हळ्यार तूं शूद्र जावंक जन्माक यो आनीचे तदनिमित्तानं शूद्र जाल्यार सुद्दाचे तुगेले बुद्धी अत्यंत परमात्मा वयरे विशेष रितीन उरो म्हणून सांगून ताका वरकीचे अनुग्रह करताचे. तदनिमित्तानं शूद्र जन्मान तूं दासी पुत्र जावंक जन्माक येता जाल्यार परम वैष्णव भावनेन विष्णू वयरे भक्ती दवरंगेनो परमात्मा वयरे दिव्य अनुग्रह घेवका म्हणले उद्देशानं विशेष रितीन क्षत्रिय धर्मानुसार शास्त्र अभ्यास कोरंगेनो निर्लिप्त भावनेनं कसनेची युद्धांत भाग घेण्याची विशेष रितीनं परमात्माले दिव्य कारुण्याक लागून वाट राखत उरतके असले यमधर्म परमात्माले अनुग्रहित जावं का म्हणले उद्देशानचे हे सृष्टीन तो विशेष रितीनं जन्माक आयले म्हणून सांगून सांगता आसाची. मैत्रेय मुखार सांगता आसाची हे जड प्रकृतीचे
अत्यंत दसेंतू महतत्व आणि महतत्वाच्यानं वैकारिकच्यानं तेजसाच्यानं तामस हे तीन प्रभेदाचे अहंकारतत्व आणि अहंकारतत्वाच्यानं मनाच्यानं देवतेचे देह त्याच्यानंतर 10 इंद्रिय आकाश वायू अग्नी जल पृथ्वी त्याच्यानंतर शब्द स्पर्श रूप रस गंध हाजेचे सृष्टीचे निर्माणू ब्रह्माल निमित्त दत्ता तद्निमित्त ब्रह्मांडो परमात्माला दिव्य चिंतन करचाक विराट रूपाचे विशेष रीतीनं सृष्टीचे अंतर्यामी जाऊन एक अवयव उत्पत्ती देता तद्निमित्तानं ते अवयवाचे परमात्माले मुखोद्गताच्यानं ब्राह्मणाले उत्पत्ती परमात्माले बाहूच्यानं क्षत्रियाले उत्पत्ती आणि परमात्माले जंघातुनानं वैश्याले उत्पत्ती आणि परमात्माले पादाच्यानं शूद्र लोकाले उत्पत्ती तदनंतर हे रीतीनं सृष्टी कोरगिनो हे रीतीनं वर्ण कोरगिनो परमात्मानं विशेष रीतीनं पूजा अर्चना करत असले असले परमात्माले महिमान्वित गुणगान आमगेले इंद्रियादी शुद्ध कर का तर दले रे आम्ही कितले रीतीनं परमात्माक विशेष रीतीनं चिंतन कर का म्हणून पळयाची मैत्रेय त्या संदर्भात सांगता की मरे हे उत्तर प्रश्न एक स्वतः नारायण देव परमात्मो शेषदेवाक सांगितलं असले भागवत पुराण तदनंतर सनत्कुमाराकादी शेषदेवान सांगितलं असले भागवत पुराण शेषादी देवानं सनत्कुमाराक सांगितलं असले भागवत पुराण सनत्कुमाराच्यानं सांख्यायन ऋषीक सांगितलं असले भागवत पुराण सांख्यायनानं पराशराक सांगितलं असले बृहस्पती आचार्याक सांगितलं असले हे पुराण विशेष रीतीनं आपण एक दय करून तुम्ही सांगा ओळखेन प्रलय कालाचे विशेष रीतीनं सर्व पृथ्वीचे भोरनू नादर सर्व हे ब्रह्मांडांतू उदा भोरगेल निमित्तानं परमात्मो शेषशाही देवगिनो निधून आशिलो परमात्माले नाभिकमलाच्यानं ब्रह्मदेव सृष्टी कोरगिनो ब्रह्मदेवाले निमित्तानं विशेष रीतीनं परमात्माले ध्यान कोरगिनो ताजे नंतर 1000 हेड आशिल्लो तसलो परमात्मा दिव्य शेषदेवालय वैरे परमात्मालय चिंतन गुणन परमात्मालय स्तोत्र करून घेणं प्रार्थना करून घेतले हे सर्व सृष्टीचे मिगेले कारणीक जावन आशिल्लो तसलो परमात्मा तू इतले पासून आपण प्रार्थना केले की मारी आपण एक कसले तू जन्माक घाले आपण कसनेची बुद्धी ना कसनेक ज्ञान ना कसनेची एक कर का म्हणले आपण कर्म आपण गोतना आणि जे आपण तुवे योग्य रीतीनं संस्कार देऊ का म्हणतात त्यांना परमात्मा तका विशेष रीतीनं सांगता की मरे तू भक्तीनं ध्यान कर ते ध्यानानं तू कसल्याबद्दल जन्माक आयला तुगे जन्मवृत्तांत तुका कळता म्हणून सांगून स्वतः परमात्मा ब्रह्मदेवाक सांगता ब्रह्मदेव विशेष रीतीनं प्रजाचे सृष्टी पालना करचे संदर्भारी विशेष रीतीनं अनुग्रह करून परमात्मा तका निर्लिप्त भावनेनं अदृश्य दत्के तदनंतर परमात्माला विशेष रीतीनं अनुग्रहानं ब्रह्मानं विविध रीतीनं 9 सृष्टीचे रचन केले पहिलेचे एक सृष्टी दुसरेचे महत्वाचे दुसरेचे अहंकाराचे तिसरेचे पंचभूताचे आणि चौथेचे ज्ञानेंद्रिय तशीची कर्मेंद्रियाचे सृष्टी आणि ची पंचवेचे देवते आणि ची मनस्साचे सृष्टी सव्वेचे तमः मोह महामोह तामिश्र अंधतामिश्र हे 5 भाव उलतसले सृष्टी ताणे अज्ञानानं सृष्टी तशीची हे ससृष्टीक प्राकृत सृष्टी म्हणून म्हणताची सत्वेचे एक बारे उत्पत्ती देवत तसले केळ्याचे उत्पत्ती औषधाचे आणि ची मस्त रीतीनं अनेक रीतीनं फल दितल तसले एक झाडाची उत्पत्ती तदनंतर वनस्पती तदनंतर बळ्ळी अशी रीतीनं नाना रीतीनं ताजीचे उत्पत्ती ब्रह्मदेवानं परमात्माले चिंतनेनं केले तदनंतर 28 नमुने सृष्टीचे विशेष रीतीनं तंतु भाग करून मृग पक्षी सरीसृप रीतीनं केले तदनंतर ब्रह्मांडाचे सृष्टी करून वैकारिक अहंकाराच्यानं सृष्टी करून अप्सरे सिद्ध यक्ष राक्षस चारण भूत प्रेत पिशाच विद्याधर किन्नर इत्यादी परमात्माले अंतर्यामी दिले तसले हे सृष्टी करून तंगिले वंशचे उत्पत्ती देता मनुष्याचे 1 वर्ष की म्हणारे देवतेक 1 दिवसू त्या प्रकार देवालय 12,000 वर्ष म्हणारे
एक 4 युग दताची तसले कृतयुगाचे 4000 वर्ष जावंगे न्हू 800 वर्ष दिलेली आसा. त्रेतायुगाचे 3000 वर्ष आणि 600 सहित वर्ष दिल्ले आसाची आणि द्वापर युगाचे 4000 450 वर्ष दिलेली आसाची. हे कलियुगांतू केवल 1200 वर्ष मात्र जाल्ले आसाची. तसले एक युगाचे एक संकुल जाल्यार ब्रह्मदेवाले एक दिवस दतके त्याची जी एक संदर्भ जाल्यार ब्रह्मदेवाले रात्री देता म्हणले दृष्टांत हांगा दाखयता. ब्रह्मदेवाले असले एक कल्प एक दिवसाक एक कल्प म्हणले भावन जाता. तसले 71 कल्प तर जाल्यार 4 युगाचे एक मन्वंतर देता. तसले ब्रह्मदेवाले एक दिवस सकाळचे दिवसाक 16 मन्वंतर देता की असले एक मन्वंतर जावन इंद्रिय तशीची इंद्र देवादिदेवते सप्त ऋषी तशीची परमात्माले नाना रितीन अवतार मनुपुत्र अशी रितीन देता के. ब्रह्मदेवाले आयुष्य 100 वर्ष के. तसले आयुष्यांतू 50 वर्ष ताणे केवल परमात्माले उद्देश्य लागून तप कोरंगेनूचे 50 वर्ष काढले के सृष्टीचे पहिले. आता उरिले प्रारंभ दिले 50 वर्षांतू प्रथम जावंगेनू 51ನೇ वर्षांतू ब्रह्माले आरंभ जाता. ब्रह्मदेवाले आरंभाक ब्राह्मकल्प म्हणून सांगताची आणि हे दुसरेचे वराहकल्प प्रारंभ दिल्ले आसा. ब्रह्मदेवानं पहिले तमस्सु मोह महामोह तामिश्र अंधतामिश्र म्हणले भाव रूप देवंगेनू अज्ञानानं सृष्टी केले निमित्त. तदनंतर पापकर सृष्टी ताणे भावन कोरंगेनू परमात्माले ध्यान कोरंगेनू मुखावयले सृष्टी केले. सनक सनंदन सनातन सनतकुमार आणि जी परमहंस संन्यासी दल तसले चुरडुवांक विशेष रितीनं ब्रह्मदेव सृष्टी करता. तांकां आज्ञप्त दिता की मरे तुम्ही प्रजा सृष्टी कर का म्हणून गेनो जाल्यार त्यांनी सृष्टीच्यानाची पहिलेच्यानाची परमहंस संन्यासी दल निमित्तानं सृष्टी करण त्यांनी अंगीकार केला ना. तदनंतर ब्रह्मदेवाक मस्त रितीनं राग येता आणि जे क्रोधा युक्त जावंक गेलो तांकां सांगता की मरे जाल्यार सुद्दां शांत करून घेताची. ते हंतुल्यानाची एक उत्पत्ती चरडू रागावय होडताक जाता. ताका विशेष रितीनं नामाभिधान आपणेक योग्य दिलें तसलें स्थान दिवका म्हणटा. तेन्ना ब्रह्मदेव तुवें रडचे निमित्त तुका रुद्र म्हूण घेनो नामाभिधान दिता. कित्याक म्हळ्यार रुद्र आहाकार करताचे ब्रह्माले एक रागाले होडताक विशेष रितीनं उत्पत्ती जाता पळयाची. ब्रह्माल चल्लो रुद्रदेव तद्निमित्तानं हे सृष्टीचे विशेष रितीनं प्रजाचे उद्धार करका म्हणून सांगून ताका हृदय इंद्रिय प्राणवायू आकाश वायू अग्नी जल भूमी सूर्य चंद्र हे म्हणले 11 स्थान दिता. तदनंतर मन्यू मनु महानास महान शिव रतज्ञ मरुरेता भव काल वामदेव धृतवत म्हणले नामाभिधान करता. तक्काची विशेष रितीनं पत्नी जावंक गेनो धी वृत्ती असमोहोमा नियुत सर्पी इला अंबिका इरावती सुधा दीक्षा रुद्राणी म्हणले बायलांक तू स्वीकार करून गेनो हांगेल निमित्त प्रजा सृष्टी कर म्हणून सांगून ब्रह्मदेव रुद्रदेवाक विशेष रितीनं अनुग्रह करता. तद्निमित्तानं रुद्रदेव अनेक भूत लोकांक सृष्टी करता. हे सर्व ही भूत ताणे सृष्टी केल्ले भूत हे पृथ्वीक भक्षण करचे संदर्भारी ब्रह्मदेव सांगता कसन तुवें एक सृष्टीचे निर्माण केल्लें आसा. आपूण तुका सतप्रजेक निर्माण कर म्हळ्यार तुवें भूत लोकां सृष्टी केल्लें आसा आनी तुवें कसनेची प्रजाचे सृष्टी करचे नाका. तू केवल तपस्सू आचरण कर परमात्माले उद्देश्य तुगेले जन्माचे सार्थकता करून घे म्हणून रुद्रदेवाक ब्रह्मदेव आज्ञप्त करता. तदनंतर तपशक्ती केल्यानंतर समुद्र जलाचे प्रवेश दिल्यानंतर ब्रह्मदेवाला निमित्त मरीची आदी ऋषी सृष्टी दत्ताची. मरीची अत्री अंगिरस पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ भृगु दक्ष नारद हांगेल जन्म येता. तदनंतर ब्रह्मदेवाला एक एक अंगाच्यानं मनाच्यानं सृष्टी विशेष रितीनं उत्पत्ती जाता. तदनिमित्तानं विशेष रितीनं सृष्टीचे अभिवृद्धी अजुनीची जायना आणि सृष्टीची अभिवृद्धी अजुनीची जलना म्हणले योचन करचे संदर्भारी ताका 2 रूप दिसताचे. एक स्त्री रूप एक पुरुष रूप. तदनिमित्तानं ब्रह्मदेवालय निमित्तानं एक काय म्हणून नामाभिधानानं
तशीची ते दोन्ही रूप स्वयंभू मनू आणि शतरूपा देवी म्हणले नामाभिधानानं प्रख्यात जाताची. शतरूपा देवी हे मनूले स्वयंभू मनूले बायलं तदनिमित्तानं मनू तका विशेष रीतीनं प्रियव्रत उत्तानपाद म्हणले 2 चुरडू वदताची. तदनंतर तक्का आकुती आणि जी देवहूती प्रसूती म्हणले 3 चल्ली जाताची. शतरूपा देवी का विशेष रीतीनं स्वयंभू मनू सांगता की म्हळ्यार आत्ता आमगेले सृष्टी ब्रह्मांत केले संतोष दिले आसा. प्रजासृष्टी प्रजा रक्षण हे केले निमित्तानं भगवंतू आमगेले वैरी प्रीत देता म्हणून सांगून आनीक जे प्रजासृष्टी करका म्हणले उद्देश्यानं हे भूमी समुद्रांतू बुडून वत असनवे हे सृष्टीचे रक्षण कशे रितीन करका म्हणले उद्देश्यानं परमात्मो ब्रह्मदेवो कडेन विचारता तेन्ना ब्रह्मदेवाले विशेष रीतीनं नासिक पुटाच्यानं एक सणाची हंदी म्हळ्यार डुकराचे स्वभावाची एक वस्तू सकल पडता. तदनिमित्तानं एक अंगुष्ट आशिल्लें तसले सान डुक्करू विशेष रीतीनं परमात्माले अनुग्रहानं एक गजरूपारे वाढतके. तदनिमित्तानं भगवंताले हे वराह अवतार विशेष रीतीनं देवनिमित्तानं सर्व मरीचादी ऋषी परमात्माक मनूल मेळगिनो हे इतले रितीनं वाडच्या कसन कारण परमात्मुची साक्षात जन्माक आयला आणि ते तेंगेले वराह रूपी परमात्माले चिंतन केले निमित्तानं परमात्मो भावपरवश जावंगिनो विशेष रीतीनं आर्तनादनं गर्धनं करतचे आपणेले गर्जनेच्यानं ब्रह्मदेवादी ऋषीक संतोष करता. तदनंतर जनतप सत्यलोकांत आशिल्ले तसले परमात्माले तिनीची वेदाच्यानं स्तोत्रपठन करताचे आणि हे समुद्रांतू बुडून वचत तसले पृथ्वीक आदि हिरण्याक्षानं तेगेले बशी संहार कोरगिनो तेगेले बशी युद्ध कोरगिनो तक्का संहार कोरगिनो हे अखंड भूमंडलाचे पृथ्वी आपणेले दड्डेरी घेवन परमात्मो विशेष रीतीनं भूमीचे स्थापना करता. तदनिमित्तानं हे स्तोत्र परमात्मो विशेष रीतीनं अनुग्रहीत जावंगिनो सर्वांक आशीर्वाद रूपारे अभिधान करता. तदनंतर हिरण्याक्षाचे युद्ध परमात्माले प्रादुर्भाव कशे रितीनं दितीपुत्र जावंगिनो कशे रितीन देता तांगेल संबंधित जावंगिनो मैत्रेय विचारताचे. मैत्रेयाक दितीपुत्र देल तसले हिरण्याक्षाले काणी आमकां सांगका. आदि हिरण्याक्ष वेगळो आनीची दितीपुत्र देल तसलो हिरण्याक्षो वेगळोची म्हणून घेनो तांगेले संशयो निवृत्ती करता. तदनिमित्तानं एक संध्याकाळारी कश्यप ऋषी अग्निहोत्र कोरगिनो विशेष रीतीनं त्यांनी परमात्माले अनुसंधान अर्घ्य दान तप करत आशिल्ले. त्या संदर्भारे विशेष रीतीनं कश्यप ऋषीक बायल अदिती देवी योगेनो आपणेक तुम्ही गर्भ प्रदान करका आपण कामत्रशेन आसा आपणेक संतान अपेक्षा बलवत जावंगेन आसा आणि आपणेक तुवें अनुग्रहीत करका म्हणून सांगता. जाल्यार कश्यप ऋषी सांगता की म्हळ्यार आता हो संदर्भ असमंजस आसा. कित्याक की म्हळ्यार स्मशानाच्यान रुद्रदेव रुद्र अवतारारी विशेष रीतीन तेगेले जटा बी सोणगिनो अत्यंत कोपारुक्तार येत आसा. असले एक परमात्माले चिंतन करचें. त्रिसंध्या कालारे तूं गर्भ प्रदान करका कामत्रशेन आपणेले तूं अनुरूप्त जावंगेन आसा. ताजे कितें एक क्षण राब एक थोडे वेळ वचो तदनंतर आपण तुगेले विचारील तसले एक गर्भप्रदान आपण तुका करता म्हणून सांगून अदिती देवीक सांगता. पळय शास्त्रांत कशें सांगता की म्हळ्यार गर्भप्रदान याचन कोण करता की ना याचन केले निमित्तान आमगेले अनुरूप जाले तसले पत्नी कडेन आमी गर्भ दिवचो हो सहज जावंगेन आसा. गर्भधारणे समंजस जावंगेन आमी ते संदर्भार करना तर जाल्यार आमी परमात्माले एक दोषीकृत दोष व्यक्ती म्हणून म्हणून घेता की तो अपराध सुद्दाचे आमकां लागता के असले एक संदर्भारी तिणें परत परत सांगले सुद्दाची विमुख जावंगेन विशेष रितीन आपण एक गर्भ दी म्हणून सांगून तिणें याचन करता म्हणले संदर्भारी आपण दिना जाल्यार आपण अक्षम्य अपराध करता म्हणून सांगून कश्यप ऋषी विशेष रीतीन तिक सांगताचे गर्भ प्रदान करता. आनीचे तुवें निर्बंध आशिल्ले तसले संदर्भार सुद्दाचे गर्भाचे याचन केले निमित्तानं आपण आचमन कोरगिनो प्राणायाम करता आनीचे विशेष रीतीन तुका गर्भ प्रदान करता. हे गर्भ तुगेले अत्यंत क्रूरी जावंगेनो रुद्रदेवाले कणच्यान उरो नातर जाल्यार एक ब्राह्मणाले शापा निमित्तान उरो तांगेले संहार देता म्हणून सांगून कश्यप ऋषी सांगता.
अदितीक देवीक आपणायले एक क्षणाचे सुखा कितरी नातर जाल्यार एक क्षणाचे आमगेले बुद्धी मिगेले भ्रष्ट जाले निमित्तान आपण त्रिसंध्या कालारी परमात्मदेल तसलो रुद्रदेवाले वास स्थानाचुरो नातर ताण भोंवचे वाटेरी आपण हे रितीन करचे असमंजस जावंक आपण एक भावना देत आसा आनी आपण केल्ले अक्षम्य अपराध आपणाक तुमी क्षम कर का म्हणून सांगून कश्यप ऋषी कडेन विशेष रितीन प्रार्थना करता तेन्ना कश्यप ऋषी सांगता की म्हळ्यार तुगेले चेडूव विष्णूले द्वेश जावंक गे न्हू जन्माक घेवन विष्णू कडच्यानची मरण पावताची ते बद्दल तूं निश्चिंत उर जाल्यार बी तिका दुख्ख पावता आपणाले जन्मांत एक असुरी लोक जन्माक येता नवे कसन हे मुगेले प्रारब्ध म्हणटा जाल्यार ती सांगता तुगेले चेडूव असुरी येवच्या पुरो चेडूव परमात्मा कडच्यान नाश देवच्या पुरो जाल्यार परम भक्त परम वैष्णव जावंक गे न्हू परमात्मालो चिंतन करता आसलो तुका नात्तू देतलो म्हूण सांगून पुनरपी जावंक गे न्हू कश्यप ऋषी ताका विशेष रितीन अनुग्रहीत करता जाल्यार 100 वर्ष पसून गे न्हू तिणें गर्भ सांबाळून घेवन दवरलें की पळया कसन एक तिगेले महिमान्वित अदिती देवी उरच्या पुरो ना कश्यपाले प्रभावान तपशक्तीच्यान तीन सुद्दाची एक साध्वी जावंक गे न्हू पती सेवे केले निमित्तान प्रभावान 100 वर्ष तिणें गर्भधारणा खंयचे रितीन केल्ली उरच्या पुरो आनी जी आपणान केल्ली तसले लज्जित जावंक गे न्हू जे एक अधम हे दुष्ट लोकाचे लोकपालक जावंक गे न्हू अत्यंत दयनीय स्थितीरी आपणाले गर्भ नाश करचे संदर्भार सुद्दाची तिणें विशेष रितीन ते गर्भाचे रक्षण परमात्माले अनुग्रहा निमित्त केल्लें आसा असले कितलेची आवसूक आपणाले चेडूव कसनय उरल्यार सुद्दाची तिका तो चेडूचके तशे रितीन पयले तिणें जे गर्भ काण घेवीत आशिल्लो तपशक्तीन ना कसनयच तिणें ते गर्भाक कसनयची हिंस करनाशिची परमात्माले आशिर्वाद घेवन 100 वर्ष तिणें ते गर्भाक रक्षण करता म्हळ्यार आमगेले वैज्ञानिकाचे विशेष रितीन आविश्कारो पयले आशिल्लो म्हणल्यार आमकां पावच्याक ना दृश्टिकोनांत दिसच्याक कितले रितीन आमी एक प्रसिद्धी आसाची म्हूण पळोवका कित्याक की म्हळ्यार एक द्रोणाचार्याचे कशे रितीन द्रोणाचार्य जाल्ले म्हणल्यार आमकां गोत आसा कशे रितीन आजी 100 वर्ष गर्भ सामर्थ्य रक्षण करून घेवचें तसलें ज्ञान आमकां परमात्मा निमित्त पयलेची हे भारत संस्कृतायेंतू ना भारता म्हणले देशांतू घडील तसलो विशयो आमकां हे भागवत म्हणले ग्रंथाच्यान मेळटा म्हळ्यार आमी कितले व्हड ज्ञानी उरच्या पुरो ना आमगेले एक म्हालगडे नाजाल्यार आमगेले एक वंशज ना आमगेले एक हे भारत देशांतू आळवीक केले तसले लोक कितले धन्यतम भाव उरच्या पुरो म्हणून आमी हे संदर्भार भावन करता कोणकोणकीची विज्ञानी धरताची कोणकोणकी विज्ञानी मस्त रितीन काम करता म्हणून भावन आमी करताच जाल्यार आमगेले भरतभुमींतू कशे रितीन पयलेच्यानच एक संस्कारयुक्त जावंक गे न्हू कशे रितीन आमगेलें एक ज्ञान आशिल्लें म्हणलें चिंतन आमकां हे संदर्भार घडता ब्रह्मदेवालय विशेष रितीन तांगेल्या जन्माचे बद्दल प्रार्थना करता दितिले गर्भाच्यान तिगेले गर्भोचे विशेष रितीन चेडूव भायर येवचे संदर्भार अत्यंत प्रलयांकित जालें तसलें वातावरण सृश्टीचे संदर्भार घडता कसने एक आर्तनाद दत्के ब्रह्मदेव ताणें करचे तसले प्रश्न केले निमित्तान विशेष रितीन तांगेले चेडूवाले जन्माक येवंक न्हू हे वृत्तांत सांगता आसा तदनंतर ब्रह्मदेवाक देवानुदेवता सांगता की म्हळ्यार आपूण तुमकां हे वृत्तांत सांगता हे सर्व ही परमात्माले माया सदृश लोक म्हूण सांगचे कित्याक की म्हळ्यार मुखावयले विशय पळयाचे कशे रितीन ब्रह्मदेव तागेले सृश्टीचे विशय सांगता आपणान चेडूव मानसपुत्रान विशेष रितीन सनकादी लोक वैकुंठाक गेले वैकुंठ म्हळ्यार केन्नाची स्वागताची असले आशिर्वाद घेतले तसले हे परमात्माले चेडूव थंय गेले नंतर सत्वेदारारे जय विजय म्हणले द्वारपालक भांगराचे गद हा आयुध घेवंक न्हू परमात्माले तशीची दिव्यमय आभरणके आभूषणके चक्रशंक धोवंक न्हू परमात्मालेची अविच्छिन्न जावंक दिसता तसले तांणी जय विजय दिसतशील की तसले परमात्माले पार्श्वद जावंक तांणी जन्माक आयले पूर्वजन्म पुण्यान तश निमित्तान तांणी सनकादी सोडच्याक तांगेल्यान तूं अहंकार भाव जागृत जाले की म्हळ्यार तांणी आमी कसल्याक आयल्या की विचारता की हांणी जय विजय तेन्ना म्हणटा की सनकादी ऋषी आमी परमात्माले वैकुंठाधिपती आशिल्ले तसले
देवाला दर्शन घेवच कितें रायल्याची आनी आमकां दर्शनाचें भाग्य अनुग्रहीत कर म्हणून सांगता की तेन्ना आमीचे विष्णू आसाची आनी आमीची देव आनी आमकां तुमी नमस्कार कराची आमकां पावता आनी आमी ताका धाण दिताची विष्णूक म्हळ्यार रे देवाल वयर कितले रितीन एक अहंकार भावने जागृत तर जाल्यार रे मनशाले स्वार्थ कितले रितीन वाडता म्हणल्यार दृश्टांत हें तांगेले जय विजयावे आशिल्लें मनान तूं तुमी देवाल्या वचका म्हणून आनी तुमकां तशी उठून सोडचें जायना परमात्मो एकांतांत आसा तदनिमित्तान आमी तुका सोडनाची म्हणलें उतरान सांगताची तेन्ना ताणें सांगता की म्हळ्यार रे आमकां परमात्मान परम स्वातंत्र्य दिल्लें आसा तो खंयची खंयचे जाग्यार खंयचे क्षणार आमी उरल्यारेचे तागेले आमी अत्यंत आत्मीय पुत्र जावंक आसाचे तदनिमित्तान आमकां दर्शन घेवका म्हणलें महत् आकांक्षा आसा म्हणून न्हू आमी सांगताचे तर तांगेले एका नियमानुसार प्रारब्ध कर्मवशात मायावशात की परमात्माले आज्ञानुसार ते एक प्रवृत्ती निमित्त एक अचातुर्य घडता तद्रक्त कोप देवंक न्हू सनकादी ऋषी हांकां शापग्रस्त करता की मरे तूं असुर जावंक तुमी जन्माक येयाची म्हणून न्हू शाप दिता हे सविस्तार वृत्तांत परमात्मा पळयाच मायातीत जावंक आसा खंयचे क्षणारी कसन देता कसन करत आसा हे सर्व ताका गोत आसा जाल्यारीचे गुत्त असल्यार वरकीची गुत्त ना म्हणलें भावना तीत जावंक न्हू परमात्मा ते क्षणारी ते संदर्भार थंय येवन पावलो शाप दिले नंतर आनी जे ते ब्राह्मणांक सनकादी ऋषीवर्यांक विशेष रितीन नतमस्तक करता परमात्मा नतमस्तक करता तुमी मिगेले दर्शन घेवच्या कायल म्हणल्यारची मिगेले व्हड भाग्य हाजे तितलें भाग्य कांय ना तुमी येयाची तुमकां सदां आपणाले वैकुंठाचे द्वार अत्यंत स्वागतार्ह जावंक आसा असले तुमी वैकुंठाक केन्ना येवच्या आडना म्हणून पुनरपी जावंक परमात्मा उल्लेख करता आसा तेन्ना एक क्षणारी सनकादी सनकनंदनाक आमी खंयच्या जाग्यार आसाची आमी कसन एक अचातुर्य घडले आमगेले एक मनान सुद्दाची कशे रितीन एक कोप आयलो संन्यासीक सांगिल्लें तसलें कोप न्हय हो जाल्यार बीच आमी ताका एक शाप दिले तसलें प्रारब्ध अचातुर्य आमगेले कडच्यान घडिल्लें नवें अशें म्हणून न्हू पश्चातापारी तांणी परमात्मा लागे अंतर देवंक विचारता की म्हळ्यार आनीची आमी सुद्दाची तुगेले भक्ताक तुगेले लोकाचे आज्ञप्त दिलें तसलें जय विजयाक आमी अचातुर्यान शाप दिवन दिले आनी कसन करता म्हण आमकां कळतना तूं शाप दिलील तसले शाप परिहार करच्याक सामर्थ्य आसा परमात्मा आनी तुवें तांगेले शाप परिहार करका आनी तांकां योग्य दिलें तुवें अनुग्रहीत करका आनी आमी ताका शाप दिवन दिले कसकी एक क्षणाचेर आमी सुद्दाची एक विमुख जावंक न्हू ताका शापानुग्रह केल्ले आसा तदनिमित्तान तुवें आपणाक अनुग्रह करका आनी आमी केलें तसलें अज्ञानान आमी करनाशिल्लें तसलें काम करून दिलें आतां आनी आमकां तुवेची क्षमाधात्र प्रार्थना करका म्हूण सांगताच त्या संदर्भार जय विजयान केलें तसलें अक्षम्य अपराधो आजी पसून परमात्मो समाधानेन सावधान चित्तान अनुग्रहीत केल्लो आशिल्लो जाल्यारीची सनक सनकादिनंद परमात्माले खालीच श्रवण करत आशिल्ले कित्याक ताणें सन्न चोडूके त्या संदर्भार जन्म येत आसतना तांणी वैराग्य मुर्ती घेवंक न्हू ब्रह्मालकणच्यान परमात्माले स्तुती पठन परमात्माले वैभव विराट स्वरूप तांणी पळयलें की ताजे कितें तांणी ते परमात्माले पाद चरण कमलाच्यान तागेले सृश्टीचे शिरस्सा पसून परमात्माले एक पंद तांणी दर्शन घेतलें की हा होची परमात्मो ताजे कितें आमकां कसनीच आमगेले शास्त्रकार सांगता की म्हळ्यार तुमी खंयचे एक दिव्य क्षेत्रार वचो ना खंयचेच एक क्षेत्रार गेल्यार देवाक पळोवपाक कसले की म्हळ्यार देवाले चरण कमलाच्यान देवाले किरीटादी पसून आमी दर्शन घेवका कित्याक म्हळ्यार तेगेले विराट स्वरुपाचे दर्शन आमी त्या रितीन घेतल्यार मात्र तेगेले चरण कमलाचे आश्रित देलील निमित्तान आमी सार्थकता घडोवंक येवच्याक कारणीभूत जाता जाल्यार ಕೆಲವೊಂದು संदर्भार परमात्मा कसं म्हणून आमी आयज काल एक पौराणिक काणींतूर ना पौराणिक दृश्टिकोनांतू आमी समजून घेतिल्लें आसा जाल्यार परमात्माले एक स्वरूप कसन की मरे तागेले एक ध्यानाची आमकां कळूंक घेवन की तशी तांणी अंतरीक जावंक न्हू परमात्माले दिव्य सदृश्यमय रूप विराट पळोवंक न्हू परमात्माले ध्यान करचें लागलें की तसले परमात्मा तूं आमकां रक्षण करका आमगेले आतां पुनरपी जावंक न्हू तुगेले द्वारपालकाक एक शाप दिवत तसले दौर्भाग्य आमगेल्यांत आयलें पळयाच कसन एक तांगेले व्हड गूण पश्चातापाक मनशाक पश्चाताप देता म्हळ्यार ताजे तितले व्हड आनी कसले ना के
परमात्मा कशी पळया सांगता समाधान करता पळया तुम्ही कोरून दिल्ले आसा ब्राह्मणानं दिलील तसलो शापो सत्य ही कोरून दिवचे काम आपणायले आसा आणि आपूण सर्व सन्नद्ध आसा ते शापाचे उद्धार करच्याक आपूण आसा जाल्यार हे ब्राह्मण म्हणले शब्द ना ब्राह्मण म्हणले लोक आपणायले मुखोद्गताच्या ना आयिल्ले आसाची तदनिमित्तान तांणी दिलील तसलो शापो आपूण खंडीत मागशी घेवच्याक साध्य ना आणि तो शाप आपूण विमोचन करना म्हणले दृष्टांत हे सनकनंदादी ऋषीले संदर्भारी परमात्मा दिता पळय तुम्ही अशी पळयाची विचार करायची जय विजयन कसन केले खोड अपराधू केवळ त्यांनी दर्शनाक आयल्याची ताणे सांगले ना आम्ही दर्शन दिनाची परमात्मा एकांतान आसा इतले म्हणले एक शब्द ते एक शब्दाक परमात्माले आम्ही दर्शनाक चिंताक्रांत देवन आयिल्ले आसाची आमकां आमगेले परमात्मा दीस का म्हणले उद्देशान आयिल्ले आसाची तुम्ही दर्शन दिना म्हळ्यार रे आमी तुका शाप दिता म्हणले एक क्षणाक शाप दिलो हो शाप वे अशें दिसता जाल्यार रे खंडीतची कसले की म्हळ्यार रे परमात्माले पद कमलांतू अंशज दिल तसले परमात्माले सेवेक आराधित दिल तसले व्यक्तीक आम्ही परमात्माले दर्शन दिनांत म्हणले तसले घोर अपराधो ताणे जय विजयान केल्ले आसा तांकां अहंकार आयले की म्हळ्यार आम्ही विष्णू परमात्माले पार्षद जावंक आसाची तागेले आम्ही आज्ञापालक जावंक आसाची आम्ही केलेले समंजस आता केले ಒಂದು संदर्भार आयचे एक मंत्री विशयांत पळोवच्या गेल्यार दिसता तागेले एक पी एक आमी पयले सांगता गे पी एक सांगून कडेन रे मंत्रीक सांगचे गे तशीचे आमगेले देवाल पी ए कोण की म्हळ्यार रे मुख्य प्राण गे ताकाचे आमी मुख्य प्राणाक विशेष रितीन प्रार्थना दवरका के विशेष रितीन मुख्य प्राण देवाक प्रार्थना दवरले रे तो परमात्मा आमगेले कार्यतत्पर जावंक कार्य करच्याक साधीत कोरंगेन दित के तशी हे पयलेच्यानची चोल आयिल्ले तसले पद्दत आसा जशें देखून हे आयचे राजकीय व्यक्ती लोक त्या रितीन एक भावना अतीत जावंक न्हू चलताची ना चलत आसाची की गोतना जाल्यार रे कसले उरो आयचे एक परमात्माले विशेष रितीन अनुग्रह घेवका म्हणले महत् आकांक्षेन आयिल्ले तसले ब्राह्मणाक ते जय विजयान अपमान केलो पळय तांणी सुद्दाची देवानुदेवतेले अंशभूत जावंक नाशिल्ले तसले जय विजयो ताणी सुद्दाची एक ब्राह्मणाक अपमान केलो तसले वृत्तांत परमात्माक सुद्दाची सहन करचे दिले ना परमात्मा सांगता की म्हळ्यार तुम्ही देह दिल्ले एक शपीत केल्ले आसा जे एक ब्राह्मणाक तुम्ही आपणाले दर्शनाक आयिल्ले संदर्भार तुम्ही अपमान केल्ले आसा ते ब्राह्मणाले शापो सत्य ही जावंक वचो आनी जी तुम्ही असुरीचे प्रवृत्तीन असुर लोकांतू प्रादुर्भाव तुमगेलो जावो म्हणून सांगून स्वतः परमात्मुची उल्लेख करता ताजे दुखोनूची आमी ब्राह्मणाल्यागे कशे रितीन चलका कशे रितीन आमी चलचे केल्यार परमात्मा स्वतः प्रसन्नीकरण देता म्हणले दृश्टांतू आमकां हे भागवताचे तिसरे स्कंदांतू विशेष रितीन परमात्मानाची सांगिल्ले तसले उत्तर म्हणून आमकां दृश्टांत देता ताजे नंतर थंय येयले तसले परमात्माले चिंताक्रांत जावंक न्हू ते जय विजय द्वारपालक विशेष रितीन परमात्मा स्तुती करता जेणे आमगेले अपराध धरले आसा तेन्ना परमात्मा आनी बस उल्लेख करता की म्हळ्यार फाटी एक पण तुम्ही लक्ष्मीक सुद्दाची अशी रितीन एक निंदा केलेली आसा हे सर्व ही तुमकां शाप मेळच्याक कारणीभूत आसा हात निमित्तान तुम्ही हे असुर जन्मांतू मृत्युलोकांत येवंक न्हू तुम्ही जन्माक येया म्हणटा तदनंतर परमात्मा सांगता परमात्माला जय विजय विनंती करता की म्हळ्यार आपणाक वर्ष पसून नातर जाल्यार परमात्माले जन्म पसून येवचे तसले आमकां अपेक्षा ना आमकां शीघ्रात शीघ्र तुगेले चरण कमलाचे पुनरपी जावंक न्हू आश्रित देव तसले महोदय भाग्य आमकां अनुग्रह करता तेन्ना परमात्मा सांगता अडना तशें तर जाल्यार एक काम करा तुमी 3 जन्मा भितर आपणाले शत्रू जावंक न्हू जन्माक येयाची म्हणटाची तेन्ना तांणी सांगताची तुगेले शत्रू जाल्यार बेड ना आपणाक तुमगेले चरण कमलांतू शीघ्राती शीघ्र भितर येवका म्हणले उद्देश आसाची म्हूण सांगताची तदनिमित्तान हे अदितीले गर्भांतू विशेष रितीन जय विजय असुरी प्रभाव जावंक न्हू हिरण्याक्ष आनी हिरण्यकश्यप जावंक न्हू जन्माक येताची तदनंतर मुखावयले कृष्णावतारांत तांगेले जन्म देता तदनंतर रामावतारांतू रावण कुंभकर्ण जन्म देता अशे रितीन तांगेले अवतारो 3 जन्मा भितर परमपद परमात्माले मोक्षप्रद घेवंक न्हू
तांगेले जीवन पावनतीत करून घेताची तदनंतर ते सुद्धा ताणे विनंती करता की मारे तुगेले निमित्ताचे आमकां मृत्यू का विंगड कोणाले निमित्तानं मृत्यू येवच्या ना तजे निमित्तानं जे स्वतः परमात्मुचे तांगेले मृत्यूक कारणीभूत जाता असले परमात्माले दिव्य आम्ही कीर्तन की श्रवण की हे ऐकल निमित्तानं आमकां परमात्मा अनुग्रहीत करतलो मुखार सुनो विशेष रितीनं कशे रितीनं नरसिंहावतार अवतार घेऊन हिरण्यकश्यपूक कशे रितीनं संहार केलो हे आम्ही सर्व पळयल्ले आसाची तदनंतर परमात्माले एक दिव्य प्रादुर्भाव ना दिव्य हे विशेष रितीनं ऐकूक आपण परमात्माले एक हे पृथ्वीचे सृष्टीचे जन्मांत येवका म्हणले उद्देश्यानं विशेष रितीनं कर्दम प्रजापती ब्रह्माले जप तप अनुष्ठानानं एक अनुग्रहित जावंगेनो परमात्मालागे विशेष रितीनं आज्ञापालक जावंगेनो 10,000 वर्ष ताणे तप आचरण केले उरतात तदनिमित्तानं परमात्मा तक्का विशेष रितीनं किरीट कुंडल आभरण नानाविध भूषण दिल तक्का प्रसन्नीकरण दिल्लें आसा आपण मस्त रितीनं तप आचरण केले आपण एका लग्न द्यावं का म्हणले एक आस आसा ते महद आकांक्ष आसा तुवें परिपूर्ण कर का म्हूण सांगून परमात्मा कर्दम प्रजापती विशेष रितीनं आशीर्वाद रुपार घेता तेन्ना हे स्वयंभू मनूले चरडो एक देवहूती म्हूण आसा तागेल बशी तूं लग्न जावंक न्हू 9 चल्ली तुका जन्माक येतले तदनंतर एक पुत्र रुपारी आपुणूच तुगेले जन्माक अवतार घेवन येता सांख्यायन शास्त्राचो विशेष रितीनं जन्माक येवन कसन एक अवतार रुपारे विशेष रितीनं कपिल रुपारे आपण जन्माक येता म्हणून सांगून ताका अनुग्रहीत केल्लें आसा तद्निमित्तानं थोडे दिवसानंतर परमात्मान सांगिल्लें तसलें वचन सृष्टी देवची कितें सत्य देवची कितें कर्दम ऋषीले आश्रमाक स्वयंभू म्हणून आपणाले भांगराचे रथारी विराजमान देवन शतरूपा म्हणलें पत्नी बशी आपणाले चल्ली देवहूतीले सहित जावंक न्हू तागेले आश्रमाक येवन कर्दम प्रजापतीक नमस्कार करूंक न्हू आनी तुमी आपणेक चल्ली रत्नाक ना आपणाले चल्लीक लग्न जावंक न्हू विशेष रितीन हे प्रजासृष्टी कार्य करका म्हणून न्हू विनंती करता वर्णाश्रमान तुका एक हे अधर्म देता आसाची ते धर्माचरण विशेष रितीन जावका म्हणले अनुग्रह आपूण आसा म्हळ्यार आशे आकांक्ष करत आसा म्हणून सांगून सांगता तेन्ना कर्दम प्रजापती स्वयंभूक विशेष रितीनं प्रशंस करून घेनो एक संदर्भारी लज्जा भावना उत्पत्ती करून घेनो परमात्मानाचे आपणाले एक रक्षणे कितरी ब्राह्मणाले सर्व मुखोद्गताचे सृष्टीचे रचन केले आसा तसले एक सृष्टीचे रक्षण करचे कितरी परमात्मानं 1000 हात 1000 बाहून हे विशेष रितीनं क्षत्रिय लोकांक परमात्मानं सृष्टी केल्लें आसा हे ब्राह्मण आणि क्षत्रिय एकत्र जावन उरल्यार मात्र हे सृष्टीचे रक्षणा कार्य देता म्हणून सांगून उल्लेख करताची परस्पर चर्चेन करून घेनो तुमगेले पाद दर्शनाच्यान आपणाले आश्रम संरक्ष दिल्ले आसा हाजे निमित्तान आपणे कसन एक भंय ना तुमगेले चल्लीक आपूण विशेष रितीन अनुग्रहीत करून घेनो लग्न जाता म्हणले आकांक्षा थंय दवरता तदनिमित्तान कर्दम प्रजापती तिगेल्यागे विशेष रितीन अनुग्रहीत देवंक न्हू ब्राह्म विवाह देता दशस्यां पुत्राणां देही पतिमेकादशम कृदिही म्हणले श्रुतिसारान तो आशीर्वाद घेवंक न्हू परमकांती देल तसले तिगेले चल्लेले देवहूतील बशी विशेष विमानयानान तूं वचूंक न्हू विश्ववसू म्हणले गंधर्वाले मोहित देल तसले विमानाक अत्यंत आकांक्षित देल तसले तेगेले चल्लीक आपूण आपणा निमित्त संन्यास धर्म घेवंक न्हू विशेष रितीनं आपण आश्रित देता म्हणून सांगून तिगेले मन अपहरण करून घेवन बसतके कर्दम प्रजापती तदनंतर बापसूक मनूक अत्यंत दुःखित देता आपणाले चल्लीक कन्यादान करून दिले नंतर आपणाले आप्त इष्ट बंधुवर्ग मेळून घेनो थंय पत्नीले बसशी सांगता आनी जे कन्याले विरह आपणाले पळोवच्या देताना आनी आमी हांगच्यान भायर सरया म्हणून सांगून सरस्वती तिराच्यान भायर सरताची बहिष्मती म्हणले पट्टणाक येवंक पावताची थंय कर्दम प्रजापतीक विशेष रितीन तागेले प्रजा संतोष रितीन करताची तदनंतर ताका जावंक आशिल्लें तसले भोग्य अपराध की नाजाल्यार भोग्य वस्तू ताका दिवंक न्हू तागेले परमात्माले ध्यान करच्याक तो काल काडतो आसा त्या संदर्भारे ब्रह्माले 71 चतुर्युग काल जावंक गेल्लो उरता तसले एक संदर्भारे आध्यात्मिकाचे ताप ताका दिलना
कर्दम प्रजापती नाना रितीनं वर्णाश्रमानं धर्मकर्का म्हणले उद्देश्यानं म्हणून एक स्मृती केल्ली आसा. त्याचीची आजकाल मनुस्मृती म्हणून उल्लेखित केल्ले आसा. थंय तेगेले चेडूवाले विशय विशेष रितीन सांगिल्ले आसा. मैत्रेय विदराक विशेष रितीन सांगताची कंचेक शुकाचार्य परीक्षित राजाक सर्व सांगिल्लें आसलें. भागवत सप्ताहाचे विशेष रितीन एक दिवसाचो हांगा पठण मुक्ताय जाता. तदनिमित्तानं परमात्मा कसनेक पूजन की अर्चन की श्रवण की करचे संदर्भारे स्वतः कृष्ण परमात्मा सुद्दाचे ऐकूच्याक तल्लीन जावंगेन बसता म्हणलें उद्देशू हे भागवताचे ग्रंथांत आसा. तदनंतर विशेष रितीन रुद्रदेवालय सेवन केलें तसलें. देवहूती पार्वतीपती परमेश्वरालय कशे रितीन सेवन करता की त्याची रितीन आपणालें घोवालें सेवन श्रद्धेन भक्तीन पुरुषार्थ लागून सेवन कर्दम कोरगिनो संतोषीकरण करता. तदनिमित्तान देहाचे अभिमान आशिल्ले तसलें कसनेचे रितीन भगवत अनुग्रह आमकां जावका अभिष्ट जावका म्हणले उद्देश्यान अपरोक्ष ज्ञानाचे सामर्थ्य आशिल्ले तसलें तांणी तांगेली एक तपशक्तीनं एक विमान रचन करताची. ते विमान म्हळ्यार एक घर अशें आशिल्लें की मस्त रितीन तांतू एक वसती करच्याक वास्तव्य करच्याक रूम रितीन आशिल्लें की तदनिमित्तान अत्यंत वैढूर्य वज्र रत्न थंय उपयोगाचे बहुभोग सामग्री आशिल्ली की असल एक संदर्भारे कसन एक अपेक्षा आमकां खंयची वस्तूचेर व्यामोह आसा त्याची वस्तू आमी परमात्माला विचारले रे तो वस्तू आमकां परमात्मा दितके कशें की म्हणल्यार यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा यस्य रधिश्रिताः अथ मृत्यो मृतो भवति म्हळ्यार मृत्यू लोकांत तो मृत्यू कसन एक विचारता की कसन एक पदार्थाचे इच्छित भावना व्यक्त करता की त्याची तांगेले जिवनांत तो घडता म्हणले एक दृश्टांत हांगा दिता. तिका सुद्दाची ते एक विमानाचे आरूढ जावका विमानाचे प्रयाण करका म्हणलें महत् आकांक्षा आशिल्लें. पळयाचे विमान कोण धरले की मागीर आमी विंगड विंगड लोकांना नांव सांगतात. कर्दम प्रजापतीनं एक विमानाचे सृष्टी केले म्हणलें उद्देशू हांगा विशेष रितीन तांगेले एक तपशक्ती सामर्थ्यारी कशी देवरू हुतीनं पयलीं पळयलें तसलें विमानाचे एक अप्सर येयलें की तदनिमित्तान आपणाक सुद्दाची ते एक बस काम म्हणलें महत् आकांक्षे लागूनची कर्दम प्रजापतीनं तांगेले तपशक्ती रे विमानाचे सृष्टी केल्ले आसा. पळय आमी कितले एक धन्य पावका की म्हळ्यार पयलेच्यानचे एक वेदशास्त्रांत आशिल्ले तसलें आचरण करून आशिल्ले तसलें धर्माचरण करून आशिल्ले तसलें वृत्तीपर जिवनांत वरगी जी सृष्टीचे लावण्य रूप कशे रितीन केल्ले म्हणलें उद्देश्यो आमगेले म्हालगड्याले वृत्तांत पळयल्यारीची आमकां कळच्याक साध्यतम पावता म्हणलें उडगासू आमगेले भागवतांत येता. तदनंतर देवहूती अत्यंत चिंताक्रांत जाता. आपणाक सर्व तुमी सुख समृद्धी विशेष रितीन दिल्ले आसा. चेडूव विशेष रितीन आपणालें सुखान आसा जाल्यार आपणाक एक योग्य दिल तसलो पुत्र संतान अजुनी दिलें ना आनी आपणाक 9 मस्त 100 वर्ष पासून आपूण तुमगेले भशेन विहार केले जाल्यार आपणाक योग्य दिल तसलें एक पुत्र संतती ना म्हणलें एक दुख्खीत आकांक्षा व्यक्त करता. मंदहास व्यक्त करताची कर्दम प्रजापती आणि ते मेळटले म्हणून त्या संदर्भात आमी विचार करता की आपूण करता दान विचार करना की त्या संदर्भात आपणान दान केल्ले विचार करना की आपणाल चेडू करताले की ना म्हणून विचार करता की चेडू आनीकच वयले कित्याक की बाप्पान केलें हांव करता म्हूण ना कित्याक तूं सगळें कॉम्पॅक्ट दिल्लें आसा. म्हळ्यार संक्षिप्त रितीन दानमान करचें आमगेले की खर्च करून बसच्याक साध्य ना कित्याक की म्हळ्यार बापसून आसतनाची मस्त रितीन खर्च करून गेला यातन करून गेला आनी आमकां मस्त रितीन त्रास दिवन गेल्या म्हणून चिंतन करता गे तेले तेगेले बापूस कशें विचार करता की म्हळ्यार आपणाल चेडणान जोडका आपणाल चेडा कितें आपूण कोन्न दवरले आपणाल चेडा कितें मुखार ताका त्रास देंवचे ना म्हूण कोन्न दवरले म्हणून बापूस विचार करता जाल्यार चल्लो विचार करता की म्हळ्यार मेगेल बाप्पान म्हाका खर्चाक हांगेन गेलो मेगेल बाप्पा हॉस्पिटलाक हांगेन म्हाका त्रास दिवन गेलो मेगेल बाप्पा इतलें रीण काडून गेलो मेगेल बाप्पा अशें करून गेलो म्हणून तो चेडो सांगता की तसले एक प्रसंग वशात पळयाची बापसूक आनी जी चेडा कितले व्यत्यास आसा म्हूण पळयाची फाल्यां तागेले चलो तशी करता कित्याक म्हळ्यार मेगेल बापसून केलें ताणें मस्त खर्च केला आपूण आनी खर्च करच्या वतना संक्षिप्त रितीन तुमी कसले तागेले और्ध्वदैक कर्म करचे आसल्यार म्हाका सांगात आपूण करता. हें अंत्यकाल्यार ताजे कितें तरेचे आमकां आमगेले ऋषी मुनी सांगता की म्हळ्यार आसतनाचे गोदान की आसतनाची भगवद आचरण की आसतनाची आमगेले परमात्माले दिव्य
रूपचिंतन करत असले आयुष्य मिळचे तसले ना परमात्माले अनुग्रह पावचे तसले दान कर्म करायचे ना त्याला भगवत आचरण करायचे अन्नदान करायचे ना त्याला परमात्माले उपासन करायचे कसं नाही जाणाव्या परमात्माले श्रवण पुणी करायची म्हणले उद्देश्यो आमका संदर्भार सांगताचे त्या संदर्भारे अत्यंत पाप कर्म जावंग गेनो त्रशासक्त जावंग गेनो ते यमदूतान मारचे तसले चावटीनं आपणाले श्रम घेऊन परतून आणि पस मूर्छित अवस्थेत उठून हे पुनर्जन्म मिळले आणि पस यमलोकाक वचून पावता यमलोकांतू विशेष ರೀತಿನ 99,000 ಯೋಜನ ದೂರ ಅಸ್ಕೆ ತಸಲೆ ಯಮ आस्थान थई 3 मुहूर्ता भितर वचून पावनु 2 मुहूर्ता भितर यमलोकाचे संचार घेऊन तगेले जीवनाचे केलेले तसले सर्व ही पापाक कसनेक तापत्रयाक ताण केलेले तसले विशेष रीतीने नरकयाचनाचे अनुभव घेऊन पुनरपी जीवन घेऊन थई एक देह कोणेत एक प्राण मिळत की पुनर्जन्माचे म्हणताचे तसले एक अधर्म मिळले आणि पस हे पुरुषार्थप्रद जाले तसले जीवनांतू अनुभव घेवच्याक पुनरपी जावंग जन्माक येता एक पुरुषाले वीर्यांतू आणि ची स्त्रीले एक गर्भांतू आश्रित घेवंग नाशिल तसलो ते वीर्य एक दिवसाचे रात्रीक उदरांतू उदाक जावंगेनो 5 दिवसानंतर गुळ्ळी जावंगेनो 10 दिवसानंतर घट्टी जावंगेनो एक मांसपिंडाचे आकृतीनं पक्वादी देह कशी रीतीनं एक अंडाक देत की त्या रीतीनं 1 महिन्यापासून तेगेले शिरोभाग उत्पत्ती देता 2 महिन्यानंतर हातपाय उत्पत्ती देता 3 महिन्यानंतर नख केश रोम आणि ची पायाचे बोट्ट हे उत्पत्ती देता तदनंतर चर्म कडे तदनंतर स्त्रीलिंग की पुल्लिंग की नातर पुरुष की स्त्री की तदनंतर तेगेले लिंगाची उत्पत्ती देता 4 महिन्यांतू मांस रक्त इत्यादी धातूच्या उत्पत्ती देता 5व्या महिन्यांतू तक्का पोटा भूक लागच्याक सूर देता ते जीवाक आणि 8व्या महिन्यांतू गर्भचिलांतू विशेष रीतीनं माक्षीमुखारी फिरच्याक प्रारंभ करता तदनंतर आवयले दक्षिण पार्श्वाच्यानं विशेष रीतीनं गर्भो उत्पत्ती देता वरता तदनंतर 7व्या महिन्यांतू गर्भांत आशिल्लो जीवाक आपणेन पुनर्जन्मांतू ना आपणायला गेलेले जन्मांत केलेले तसले सर्व पापाचे स्मरण देता आणि आपण मुखावेल जीवनांतू आणि हे येवचे जीवनांतू परमात्माले उद्दिश्य जावंग न्हू आपण विशेष रीतीनं भगवदाचरणे भगवत धर्म करका म्हणले उडगासान रोगी जावंग न्हू आपणेन आवसून खालील तसले आहाराचे अन्नपाना निमित्त ते गर्भांतू उत्पत्ती देता तदनंतर आवसुले करुळाचे एक नाडी निमित्तानं ते आवसून खालील तसले सर्व तेगेले चरडाले एक पोटान वता तदनंतर कशा रीतीनं नारलो उत्पत्ती देत की त्या रीतीनं तेगेले श्वासकोश सहित जननेंद्रिय नंतर चर्म इत्यादी उत्पत्ती देता गर्भांतू भावुक रीतीरे मस्त रीतीनं ಒದ್ದಾಡೋಂಗೇನು ಜನ್ಮಾಚೆ ಪುಸುನು ते कफ पित्त वात संबंधित जाऊन नशील तसले चरडो आपणाले नांक धोरंगेनो ते जन्माक येतके तसले एक संदर्भ मस्त रीतीनं क्रिमी कीट जल्ले तसले गर्भांतू मलमूत्र वासस्थान करत तसले गर्भांतू एक जीवाचे परिमितीनाशीची कशी रीतीनं एक कीट हिंस केल्यार कशी रीतीनं वेदन देत की त्या रीतीनं वेदना मस्त रीतीनं क्षणक्षणांतू मूर्छित अवस्थेत वता पुनरपी जावंगेनो जन्माक येता आवयले गर्भांतू आवयन खालील तसले हुनुकी नातर जाल्यार तिक्षिकी ना मिडशिकी नातर जाल्यार आंबटकी असले एक रीतीनं सर्व वेदना यातना अनुभव घेऊन ते गर्भचिलांतू जन्माक आयिल्लो तसलो चरडो माक्षी मुखारी आपणाले पाय सुद्दाचे हालोवच्या देना तसले असमर्थ जावंगेनो ते सुद्दाची हे देवाले इच्छेन पूर्वजन्माचे संस्मरणेन आपुणूची जन्माक आयले आसा म्हणले प्रादुर्भाव घेतके 7व्या महिन्यांतू विशेष रीतीनं ज्ञान वायूचे ज्ञान आवयले पोटांत आसतनाची जन्माक येवन परमात्माले कीर्तन स्तुती करच्याक ते चरडो प्रारंभ करतके पोटांत आशिल्ले तसले जठराग्नितुरो मलमूत्रांत आशिल्ले तसले उदकांतू फोंडांतू आपूण संतृप्त जावंक आसा आनी आपूण केन्ना हे सर्व कठीण परिश्रमाचे वासाच्यान केन्ना भायर येता म्हणलें विपरीत ज्ञानान पुनः गर्भ संस्कार येनाशीची आपणेक तुवें रक्षण करका म्हणलें याचना परमात्माला तो गर्भांत आसतना ती वेदना तो चरडो तो जीव परमात्माला करतस के तदनंतर 10 दिवसानंतर विशेष रीतीनं गर्भ येवंगिनो
मागशी मुखार आशिल्लो तसलो चेडू आपणाल्या आवयल्या जननांगाच्यान भायर येवंक गेलो क्रिमी कशे रितीन मलाच्यान मलमुत्रान तूं पडयलो उरतकी तशी अज्ञान रहित देवंक गेलो कसनेक ज्ञान नाशिची पोटान तूं भूक असल्यार सुद्दां भूक नाशिची ना औषध म्हणत असले अत्यंत कठू पदार्थ घेवंक गेलो रडतची आपणाल्या जिवनाचे लागून आपणाले आवयन दिवचे तसले पुनर्ह आपणाक स्तन्यपान दिवप पसून राखत उरतके तदनंतर तेगेले जिवनाचे पराधीन देवंक गेलो अत्यंत हिनाय जाल्ले तसले मूसू झळार रितीन चाबोवंक गेलो आपणाले आंग घसरीतची हे उडच्याक वरकी जायनाशिची अत्यंत कोमल तसले स्पर्शान चर्मान आपणाक वेदना दित आसाची म्हणून गेलो चेडू पुनरपी देवंक गेलो रडच्या सूर करतके असले कामी कर्म केले निमित्तान स्वर्गा वचून तदनंतर स्वर्गसुख निमित्तान निष्काम मेळ्ळे तसले कर्म केले निमित्तान चित्तशुद्धी द्वाराच्यान श्रवणांत केले निमित्तान अपरोक्ष ज्ञान आमकां भगवंतो परमात्मा दिता म्हणलें उडगासू आपणाक हे संदर्भारी कपिल देव विशेष रितीन तेगेले आवसूक सांगता आसा तदनिमित्तान हे सृष्टीचे ब्रह्मदेवाच्यान लिंग शरिराचे परित्याग करून गेलो मोक्ष घेवच्याक तांणी पावताची ताजे कितें तरेची आमकां कपिलदेवान सांगिल्लें आसलें कपिलदेवान देवहूतीक सविस्तार उपदेश केले आसले हे स्तोत्र नित्य ही सिद्ध चारण गंधर्वादी इतरे तेगेले स्तोत्र करता के ताजे निमित्तान समुद्र राजाक तेगेले सांख्यायनाचार्य स्तोत्र केले निमित्तान ताका लोकांक शांती मेळची तसले जग प्राप्ती जाल्लें आसा तद निमित्तान परमात्मान कपिला अवतार घेवन विशेष रितीन आमकां ज्ञान मेळत तसले सद्बुद्धी की सत्प्रेरणा की ना एक परमात्माले सृष्टीचे निमित्तान कशे रितीन देता एक म्हणून आमकां साक्षात्कारो परमात्मानाची दिल्ले आसा आनी परमात्मान आमकां 84 लक्ष योनी नंतर हे एक योनी म्हळ्यार लास्ट अंतिम योनी म्हळ्यार मनुष्य जन्म हे मनुष्य जन्माचे उद्धारो कशे रितीन करून घेवका कपिल ऋषीन आमकां कशे रितीन सांगिल्लें आसा तदुक्त रितीन आमी परमात्माले एक उपासना सद्भावना सद्कीर्ती रितीन परमात्माले तुलने रितीन आमी श्रद्धेन करया तदनिमित्तान परमात्मा आमकां ज्ञान भक्ती वैराग्य अनुग्रह करो तदनिमित्तान आमगेले जीवनाचे एक मनुष्य जीवनाचे सार्थकत्व घडोवन घेवच्याक आमी कारणी तत्पर जावंक गेलो कार्य तत्पर जावंक गेलो उरया तदनिमित्तान आयचे विशेष रितीन श्रीमद भागवताचे तृतीय स्कंदाचे अंत्यक्षणारी परमात्माले चरण कमलाक विशेष रितीन आमकां जन्माक घालिल निमित्तान उरो आमी ते आवस बापसूल निमित्तान कशे रितीन एक चेतना अवस्था नाशिची ते गर्भांतू सर्व ही लोकांना यातना केलेले पुनस्मरण आमकां हे कपिलाल निमित्त देवहूतील निमित्त हे मदभागवताचे प्रवचना निमित्त आमकां सर्व ही परमात्मान ज्ञान करून दिल्लें आसा कशे रितीन आमी ते यातन घेतिल्ले आसा कशे रितीन आमी परमात्माले पश्चाताप करून गेलो परमात्माले पुनर्जन्माचे स्मरण करून आमी हे जन्मान तूं आमकां उद्धार कर म्हणून गेलो भक्ती दवरिल्ली आसा ती भक्ती आमकां अचल जावंक गेलो निश्चल जावंक गेलो उरनो आमगेले देहांत आशिल्ले तसले सर्व ही अजाड्य निवृत्ती करून गेलो शुद्ध मार्गारे चलचे तसले विनय सत्प्रकाशो परमात्मा आमकां अनुग्रहीत करून गेलो आयचे दिवसाचे तृतीय स्कंदाचे विशेष रितीन भागवत यज्ञ कार्य तृतीय स्कंदाचे श्रवणाचे फल परमात्माले चरण कमलांतू विशेष रितीन सन्निहित करून गेलो हे आयचे भागवत यज्ञ कार्याचे समाप्ती करता तदनिमित्तान परमात्मा आमकां योग्य देल तसले ज्ञान भक्ती वैराग्य दिवंक गेलो आमगेले सांसार्गिक जिवनांतू परमात्मा म्हळ्यार तसले सदृशमय व्यक्ती आमकां नित्य ही संस्मरण करत असले सौभाग्य परमात्मानाची आमकां दिवन आमगेले उद्धार करता म्हणून गेलो आमी सर्व ही परमात्माले नतमस्तक जावया अपमृत्यूचे भय निवारक जावन आशिल्ले तसले परमात्माले स्वतः मुखोद्गत जावंक गेलो मार्कंडेय ऋषीक उपासन केले तसले दिव्य मंत्राचे स्मरण करून गेलो आमगेल्यान तशिल्ले सर्व ही अपमृत्यू बाधा उरो ना आरोग्याचे कसनेक अपकंटकादी दोष ध्यानाशीची ते तद निवृत्तीपूर्वक परमात्माले दिव्य स्तोत्र आमी सर्व स्मरण करया नारायणं सहस्राक्षं पद्मनाभं पुरातनं प्रणतोऽस्मि ऋषिकेशं किं मे मृत्युः करिष्यति गोविन्दं पुण्डरीकाक्षम् अनन्तं मजमव्ययं केशवं च प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्युः करिष्यति वासुदेवं जगद्योनिं भानुवर्णमतीन्द्रियं दामोदरं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्युः करिष्यति शङ्खचक्रधरं देवं छिन्नरूपिणमव्ययम् अधोक्षजं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्युः करिष्यति
वराहं वामनं विष्णुं नारसिंहं जनार्दनं माधवं च प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्युः करिष्यति पुरुषं पुष्करं पुण्यं क्षेमबीजं जगत्पतिं लोकनाथं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्युः करिष्यति भूतात्मानं महात्मानं जगद्योनिमयोनिजं विश्वरूपं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्युः करिष्यति सहस्रशिरसं देवं व्यक्तसनातनं महायोग्यं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्युः करिष्यति परमात्मालय चरणकमलांतु सर्व आमका भजक लोकांका आमका सर्वांका परमात्मालय आश्रित मिळत असले सर्व भजक भाविक लोकांका परमात्मा देहांतु सुदृढ आयुष्य आरोग्य अभिवृद्धी करून नित्य ही परमात्मालय स्तुती श्रवण मनन कीर्तना करत असले देहांतु आरोग्य दिवंगिनो परमात्मावरी तदेकग्र भक्ती जाग्रता भावना परमात्मानाची कोरंगिनो आमका ज्ञान भक्ती वैराग्य मिळत असले सदृश मिळत असले अनुग्रहित परमात्मा चलो सोनो दिवो म्हणून सांगून परमात्मा लागी अनन्य भक्ती भावना आईचे ज्ञानयज्ञ कार्याचे कृष्णार्पण करतात तत्स श्री कृष्णार्पणमस्तु हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे